हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. सध्या थंडीच्या दिवसात बहुगुणी असा आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. कोणताही पाक न करता, आवळे न वाफवता, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आज आपण वर्षभर टिकणारे असे आवळ्याचे सरबत बनवणार आहोत. आवळ्याचे अनेक गुणधर्म आहेत, जसे की केसांसाठी, त्वचेसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असा हा आवळा आपण रोजच्या आहारात घेतला पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. छान असे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. इथे कोणताही याला पाण्याचा अंश नाही आहे. छान असे टपोरे आवळे घ्यायचे आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत आणि जर डाग असेलच तर आपण ते घरी येऊन व्यवस्थित असे सुरीने तेवढाच भाग कापून टाकून द्यायचा, कारण की प्रत्येक भाजीवाला आपल्याला निवडून आवळे देणार नाही. अशा प्रकारे आता आपण इथे हे छान स्वच्छ धुवून पुसून, अजिबात त्याला पाण्याचा अंश नाही आहे असे आपण हे आवळे घेतलेले आहेत अर्धा किलो. आता आपण हे कापून घेऊया बारीक असे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खिसून घेतले तरी सुद्धा चालू शकतात. तर आता मी हे आवळे बारीक कापून घेते. इथे आपले आवळे छान असे बारीक कट करून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 इंच असं एवढं आलं घेतलेलं आहे साफ करून. ते आता बारीक कट करून याच्यामध्ये घालणार आहे. अशा प्रकारे आलं पण मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व एका मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घेणार आहे. कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा काही घालणार नाही आहोत आपण. मिक्सरचं भांडं सुद्धा आपण घेताना अतिशय स्वच्छ आणि सुकलेलं कोरडं असं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको. आपण आवळा पण कट करण्यासाठी जी कोणती सुरी किंवा चॉपिंग पॅड घेतो ते सुद्धा अतिशय कोरडं असं असलं पाहिजे. काही प्रकारचा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नसला पाहिजे. तर मी हे मिक्सरच्या जारमध्ये सर्व घालून घेते. आता आपला आवळा हा व्यवस्थित असा बारीक वाटून झालेला आहे आणि अशी बारीक पेस्ट झालेली आहे. व्यवस्थित असा हा वस्त्रगाळ करून घेणार आहोत. रस टोप घेतलेला आहे, त्याच्यावरती गाळण ठेवते आहे आणि त्याच्यावरती हा कॉटनचा रुमाल ठेवते आहे, ज्याच्यातून आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आवळ्याचा कण त्याच्यात गेला नाही पाहिजे. फक्त आपल्याला रसच हवा आहे त्यासाठी. तर आता हे सर्व त्याच्यामध्ये घालून घेते मी व्यवस्थित. आणि आता आपण हा रस व्यवस्थित असा ह्या कपड्याने दाबून दाबून काढून घेणार आहोत. दाबण्यापूर्वीच त्याच्यातून रस गळायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं आपण गाळून घेणार आहोत. आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हा आवळ्याचा सरबत बनवत आहे. अशा प्रकारे आपला हा रस निघालेला आहे. आणि आता जो हा चोथा राहिलेला आहे तो आपण छान असा वाळवून घेतला तर आपल्याकडे आवळा पावडर म्हणून सुद्धा होऊ शकते ही. अदरवाईज आपण याच्या मुखवास पण बनवू शकतो. याच्यामध्ये सेंधव मीठ म्हणजेच काळं मीठ, आपलं जिरेपूड, साधं मीठ थोडं घालायचं चवीपुरतं आणि चुकवून घ्यायचं, जेणेकरून आपला हा मुखवास पण तयार होईल. आता आपण हा रस जो आहे ना तो मोजून घेणार आहोत. जेवढा रस तेवढीच आपल्याला पिठी साखर याच्यामध्ये घालायची आहे. त्यासाठी आता आपण हा रस मोजून घेऊया. हा जवळजवळ बरोबर असा हा 1 मोठी वाटी भरून हा रस झालेला आहे. आता एवढीच वाटी भरून मी पिठी साखर याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर याच्यामध्ये आपण तेवढीच पूर्ण 1 वाटी भरून पिठी साखर ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हा 1 लिंबाचा रस सुद्धा ॲड करणार आहोत. इथे मी 1 लिंबाचा रस काढलेला आहे. 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे भरून हा लिंबाचा रस यामध्ये मी घालून घेणार आहे. यामध्ये आपण साखर याच्यासाठी घातलेली आहे कारण साखर जी आहे ही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यासाठी आपण ही साखर घातलेली आहे, जेणेकरून आपला हा सरबत जो आहे तो महिने टिकेल. आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मी मीठ घालते आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं छान असं हे आवळा सरबत तयार झालेलं आहे. इथे मी ही काचेची बॉटल घेतलेली आहे. स्वच्छ अशी धुवून सूर्यप्रकाशामध्ये छान अशी ड्राय करून घेतलेली आहे, वाळवून घेतलेली आहे. आता हे सरबत जे आहे ते आपण याच्यामध्ये भरून घेऊया. तर टाईट असं झाकण लावून हे फ्रीजमध्ये वर्षभर आरामशीर टिकतं. शक्यतो आपण हे काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करायचं
जेणेकरून त्याचं शेल्फ लाईफ जे आहे ते वाढतं। आता मी तुम्हाला याच्यापासून सरबत करून दाखवते। आता याच्यामध्ये ना मी 1-2 मोठे चमचे मी हे आवळ्याचं सरबत घालते आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। अशा प्रकारे आपलं छान असं हे आवळ्याचं सरबत तयार झालेलं आहे। अनुशापोटी जर आपण हे पिलं तर त्याचे आपल्याला खूप छान असे फायदे आहेत। आपल्या केसांना, त्वचेला, स्किनला यापासून खूप छान असे फायदे होतात। त्यामुळे आवळ्याचं सरबत हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा असा गुणकारी सरबत आहे। तर तुम्ही हा नक्की करून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।